ओके, आजचं आपलं जे लेक्चर आहे, आज आपण 12th पुढचा चॅप्टर चालू करतोय. चॅप्टरचं नाव आहे हॅलो हॅलो अल्केन्स अँड हॅलो अल्केन्स अँड हॅलो अल्केन्स अँड हरिन नाही बाळा, अरिन्स. हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरिन्स. ठीक आहे. तो हा चॅप्टर चालू करायच्या आधी आपल्याला काही बेसिक्स माहिती हवं, जे की आपण जीओसी मध्ये स्टँडर्ड 11th मध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. बऱ्याचशा कन्सेप्ट तिकडचे आपल्याला इकडे लागणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली कन्सेप्ट म्हणाल तर आयसोमेरिझम. काय असतं आयसोमेरिझम? आयसोमेरिझम नावाचं काहीतरी आपण तिकडे शिकलेलो होतो. शिकलो होतो का? काय असतं बरं आयसोमेरिझम? The compounds having same molecular formula but different structural formula or different structures is called as isomerism. Is called as, या बरं लिहून डेफिनेशन लिहून घ्या लगेच. compounds having same molecular formula बोला, but different structures, त्यांचे स्ट्रक्चर्स काय असतात वेगवेगळे, but different structures is known as isomerism. त्यालाच काय म्हणतो आपण? आयसोमेरिझम असं म्हणत असतो. काय म्हणतो त्यालाच आपण? त्या कंपाऊंडला आपण आयसोमर म्हणतो आणि या फिनोमिनॉनला काय म्हणतो आपण? आयसोमेरिझम. थांबा, पूर्ण लिहितो. इज नोन ॲज आयसोमर्स and this phenomenon is known as isomerism. घ्या पटकन. is known as isomerism. फॉर एक्झाम्पल देऊ का? एक्झाम्पल but2ene. फॉर्म्युला काय but2ene? but2ene मध्ये आपल्याला दोन प्रकारचे आयसोमर सापडतात. but2ene मध्ये दोन प्रकारचे आयसोमर आपल्याला सापडतात. एक कोणता असतो तुमचा? फॉर्म्युला काय बरं याचा? C4H8. याच्यामध्ये आपल्याला दोन टाईपचे आयसोमर सापडतात. पहिला असतो आपल्याकडे ट्रान्स but2ene, बरोबर का? आणि दुसरा काय असतो आपल्याकडे? अँड सिस but2ene. काय डाऊट? एक काय असतो तुमच्याकडे? ट्रान्स but2ene आणि दुसरा काय असतो? दोघांच्या प्रॉपर्टीज काय आहेत? वेगवेगळ्या. दोघांच्या प्रॉपर्टीज काय असतात? वेगवेगळ्या असतात. सिसवाल्याच्या वेगळ्या असतील, ट्रान्सवाल्याच्या वेगळ्या असणार आहेत. काय डाऊट? पण दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C4H8. यालाच काय म्हणतो आपण? आयसोमेरिझम. काय म्हणतो याला आपण? आयसोमेरिझम. बरोबर. घ्या बरं लिहून, पटकन लिहायचंय. एक्झाम्पल लिहिले का? झाले? येऊ का पुढे? आता हे जे आयसोमेरिझम होतं, काय होतं? जे आयसोमेरिझम आहे किंवा होतं आयसोमेरिझम, आलं का? ठीक आहे. आयसोमेरिझम जे आहे त्याच्यामध्ये आपण मोस्टली दोन टाईप शिकलो होतो. किती टाईप शिकलो होतो? पहिला असतो आपल्याकडे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. पहिलं काय आपल्याकडे? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. बरोबर का? बरोबर आहे का? आणि दुसरं काय? स्टिरिओ आयसोमर. दुसरं कोणतं होतं आपल्याकडे? स्टिरिओ
आयसोमेरिझम. ठीक आहे. दुसरं काय आपल्याकडे स्टिरिओ आयसोमेरिझम. आणि पहिलं काय आपल्याकडे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. याच्यात काय डाऊट? अहो याच्यात काय डाऊट? अजून काहीतरी पुढे होतं का रे? याच्यामध्ये होते का अजून काय पुढे? काय होतं बरं याच्यात अजून? हा, स्टिरिओ आयसोमरचे परत टाइप्स होते. किती टाइप होते स्टिरिओ आयसोमरचे? किती टाइप होते? 2. कोणते कोणते? कॉन्फॉर्मेशन आणि कॉन्फिगरेशन. बरोबर का? त्याच्यात कोणते टाइप्स होते अजून सांगा बरं? ऑप्टिकल आणि जॉमेट्रिकल. ऑप्टिकल आणि पहा, जॉमेट्रिकल एक होता, बरोबर का? आणि दुसरा कोणता होता तुमच्याकडे? बाळा बोलू नको, माझ्याशी बोल. विचार बरं आहे का तुम्हाला? नाही, मन दुखतंय. दुसरं काय आपल्याकडे? ऑप्टिकल. स्पेलिंग नाही कुठंच. दिस इज नॉट फेअर. दिस इज ऑल्सो नॉट फेअर. आले का? हा, ओके. ऑप्टिकल आयसोमेरिझम. दुसरा कोणता होता आपल्याकडे? ऑप्टिकल आयस. याच्यात काय डाऊट? हा, ते कर तुझं तू आता. अहो याच्यात काय डाऊट? याच्यातला जो पहिला पार्ट होता कोणता? स्ट्रक्चरल वाला. कोणता होता? याच्यामध्ये काय असतं? कंपाऊंडचे स्ट्रक्चर्स वेगवेगळे असतात. काय असतात? कंपाऊंडचे स्ट्रक्चरल वेगवेगळे असतात, त्यांना म्हणतो आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. बरोबर का? बरोबर का? नक्की का? आणि खालचे स्टिरिओ मध्ये काय असते? फक्त त्यांची काय असतं स्टिरिओ मध्ये? मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम, मात्र अरेंजमेंट ऑफ ऍटम वेगवेगळे असते. काय वेगवेगळे असते? अहो ऍटमची अरेंजमेंट वेगळी असते, पोझिशन वेगवेगळे असते. ठीक आहे, ऍटमची काय असते? पोझिशन वेगवेगळे असते तुमच्या भाषेत. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? स्टिरिओ. बरोबर. हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे. स्ट्रक्चरल आयसोमर सगळे इन डेप्थ मध्ये पाहिले आपण. बरोबर. कोणते कोणते होते? चेन आयसोमर, पोझिशन आयसोमर, फंक्शनल आयसोमर. छान छान. ओके, बस बस. ठीक आहे. आणि स्टिरिओ आयसोमर मधला जॉमेट्रिकल पार्ट आपण ऑलरेडी शिकलोय. तिथे मी सांगितलं होतं ऑप्टिकल आपल्याला 12th मध्ये, जो की आज हम शिकने वाले. ठीक आहे, तो आज आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम शिकायचं. ठीक आहे. हॅलो अरेन्स, हॅलो अल्केन, हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स चालू करायच्या आधी आपण ऑप्टिकलचा पार्ट संपवणार आहे, मग आपला तो पार्ट चालू होणार, कारण हे त्याच्याशी रिलेशन मध्ये रिलेटेड आहे थोडंसं. ठीक आहे. जॉमेट्रीमध्ये 2 टाइप. कोणते कोणते? सिस आणि ट्रान्स. आणि ऑप्टिकल मध्ये काय असतं हे आपल्याला आता शिकायचं आहे. काय डाऊट? हा काढून घ्याल का व्यवस्थित? घ्या बरं काढून, पटकन काढून घ्यायचे. पुढे स्ट्रक्चरलचे डेफिनेशन लिहायचे, जॉमेट्रिकलचे टाइप लिहायचे. स्ट्रक्चरलचे डेफिनेशन, जॉमेट्रिकलचे टाइप. नेक्स्ट काय आपल्याकडे? ऑप्टिकल आयसोमर्स म्हणजे काय असतं आपल्याला पाहायचं. काय पाहायचं आपल्याला आता? व्हॉट इज मेन्ड बाय ऑप्टिकल आयसोमेरिझम. आयसोमेरिझम. आता हे जे कंपाऊंड्स आहेत ऑप्टिकल आयसोमेरिझम जे दाखवतात, त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो. फक्त होतं काय की जी तुमची प्लेन पोलराइज लाईट असते, कोणती? त्या प्लेन पोलराइज लाईटला हे काय करतात? वेगळ्या प्रकारचं बिहेवियर दाखवतात. ठीक आहे, काय करतात? बिहेवियर. व्हॉट इज प्लेन पोलराइज लाईट? जे काय असते? मोनोक्रोमॅटिक लाईट असते. काय असते ती? म्हणजे एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. त्याला काय म्हणतो आपण? प्लेन पोलराइज लाईट. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? तुमच्या बोर्ड्स मध्ये क्वेश्चन विचारतात, बोर्ड्सच्या सीईटीच्या पेपरमध्ये क्वेश्चन विचारलं होतं एकदा, की प्लेन पोलराइज लाईट बनवायची असेल तर साध्या लाईटला कशातून पास करतात? कॅल्साइट क्रिस्टल मधून पास करतात. ओके, कॅल्साइटच्या प्रिझम मधून, कॅल्साइटच्या प्रिझम मधून तुम्ही पास केलं की तुमची ऑर्डिनरी लाईट प्लेन पोलराइज लाईट मध्ये कन्वर्ट होते, जो की CaCO3 चा बनलेला असतो. ठीक आहे, एक लक्षात ठेवा.
तुम्हाला बोर्ड्स मध्ये विचारू शकतात. ओके, थेरी मध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम पहा. द कंपाऊंड्स have same structure but differ in their behavior towards the PPL. What is PPL? Plane polarized light. Differ in their behavior towards plane polarized light. बरोबर का? आणि हीच काय असते तुमची मोनोक्रोमॅटिक लाईट. हीच काय असते तुमची मोनोक्रोमॅटिक लाईट. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा, फॉर एक्झाम्पल समजा हा तुमचा कार्बन आहे, ह्याला तुमचा हायड्रोजन अटॅच आहे, याला तुमचा फ्लोरीन. हे पॉप्युलर एक्झाम्पल आहे आपल्याकडे. ठीक आहे, आणि इकडे तुमचा Br आहे. ठीक आहे, अजून एक कंपाऊंड काढतो पाहिजे शेजारी. कार्बन हायड्रोजन BrCl F. ठीक आहे, तुम्ही पाहिलं तर दोघांचं स्ट्रक्चर काय सारखे जुळे भाव दिसतात ना, पण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीला काय ते वेगवेगळे. किंवा PPL जे आहे प्लेन पोलराइज लाईट, याला ते डिफरंट बिहेवियर दाखवतात, वेगळं बिहेवियर दाखवतो. यांना काय म्हणतो आपण ऑप्टिकल आयसोमर्स. काय म्हणतो यांना आपण, काय म्हणतो याला आपण, लिहा पटकन ऑप्टिकल आयसोमर. झालं का लिहून? हो, एक्झाम्पल लिहिलं होय. हवाय तुझी कस काय रे? याच्यात अजून एक काहीतरी टर्म आहे जे आपण शिकलोय. इथे अजून काय दिसतंय बरं तुम्हाला? काय दिसतंय बरं तुम्हाला? त्या स्ट्रक्चर मध्ये अजून एक अशी काहीतरी कन्सेप्ट आहे की जी याच्याच रिलेटेड आहे ना आपली झाली. बोलो 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 बोलो. GOC मध्ये झालं. काय हा काय हा काय हे झालं नाही पाहिले का? ऐसा कुछ ये दिखेला लगता है ना. हा ओके, काय हे कायरल कार्बन. काय आपल्याकडे हे कायरल कार्बन. घ्या पुढची कन्सेप्ट. काय आपल्याकडे कायरल कार्बन. हा बोला. sp3 हायब्रिडाइज कार्बन. sp3 हायब्रिडाइज कार्बन. बोला काय अटॅच टू कोणाला अटॅच असतो तो 4 डिफरंट ग्रुप्स. अटॅच टू 4 डिफरंट ग्रुप्स is known as chiral carbon. कायरल बरोबर का? असा कार्बन जो काय आहे 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच आहे, त्याला म्हणतो आपण कायरल कार्बन. लक्ष द्या वरती, थांबा लिहू नका, वेळ देतो ना मी लिहायला. मग कार्बन त्याला अटॅच तुमचा हायड्रोजन BrCH3 आणि इकडे तुमचा F. हा कार्बन कसा झाला? कायरल कार्बन. असा कार्बन जो 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच्ड आहे. ठीक आहे, आणि असा जो कायरल कार्बन आहे हे पण झालेलं आहे. असा जो कायरल कार्बन आहे ओके, आणि मॉलिक्यूल आहे, ह्या कार्बनला म्हणायचं कायरल कार्बन, मॉलिक्यूलला म्हणायचं कायरल मॉलिक्यूल. काय म्हणायचं त्याला? चायरल नाही, काय ते कायरल मॉलिक्यूल. काय तो तुमचा काय आहे ओके कायरल कार्बन, आणि हा काय झाला कायरल. आता असा जो कायरल मॉलिक्यूल आहे तुमचा, ह्या कायरल मॉलिक्यूल मधून ज्या वेळेला आपण काय करतो प्लेन पोलराइज लाईट पास करतो. काय पास केली आपण याच्यातून? प्लेन पोलराइज लाईट.
आता हा कायरल मॉलिक्यूल जो आहे तो काय करतो, या पास होणाऱ्या प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करतो. काय करतो, पीपीएल ला काय करतो, तो रोटेट करतो. एकतर तो पीपीएल ला लेफ्टला रोटेट हा ठीक आहे चल भाई, एकतर तो पीपीएल ला क्लॉकवाईज रोटेट करेल किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट करेल. कसा रोटेट करेल तो, एकतर क्लॉकवाईज रोटेट करेल किंवा कोण रोटेट करणार आहे, कायरल मॉलिक्यूल कोणाला रोटेट करणार आहे. जर त्यांनी क्लॉकवाईज रोटेशन केलं म्हणजे जर राईटला रोटेट झाला, सॉरी जर लाईट तुमची राईटला रोटेट झाली त्याला म्हणतो आपण डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड. कायरल मॉलिक्यूल कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही, डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड. आणि जर तुमची जी प्लेन पोलराइज लाईट ती जर लेफ्टला रोटेट झाली किंवा अँटी क्लॉकवाईज रोटेट झाली त्याला म्हणतो आपण लिओ रोटेटरी कंपाऊंड. काय म्हणतो त्याला आपण, लिओ रोटेटरी कंपाऊंड. काय डाऊट, समजले नक्की? दोन्ही डेफिनेशन्स तुम्हाला लिहिता येतील का, नक्की का, लिहाल का? ठीक आहे, मग काय लिहायचं इथं, काय लिहिणार, डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड, डेक्स्ट्रो आणि दुसरं काय तुमच्याकडे, दोघांच्या डेफिनेशन तुम्हाला लिहिता येतील का, जमेल? घ्या लिहून, चला. लिहून घ्या डेफिनेशन. मार्क्स लिहिलंय का तुम्ही, हे नाही लिहिलेलं? एक्झाम्पल घे की लिहून. कार्बन त्याला 4 वेगवेगळ्या ग्रुपला, डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड बोला. The compound that rotates PPL, the compound, हे सगळं लिहून दिलंय ना, that rotates PPL towards right or clockwise direction, right or clockwise direction. बरोबर का? The compound that rotates PPL बोला towards left is or anti-clockwise direction, त्याला काय म्हणतो आपण. आणि हे जे रोटेशन आहे कशामुळे होतं, बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ कायरल कार्बन. कळतंय का, अहो कळतंय का, काय डाऊट, घ्या लिहून पटकन. झाले, ठीक आहे. पहा नेक्स्ट. आता म्हणजे कंपाऊंडला जर काय म्हणतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवते, आपण पाहिलं कंपाऊंड ज्यावेळेस ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतोय त्यावेळेला कंपल्सरी त्याच्यामध्ये काय, कायरल कार्बन, कमीत कमी काय त्याच्यामध्ये. पण फक्त कायरल कार्बन इज नॉट दी ओनली कंडिशन फॉर अ कंपाऊंड टू बी ऑप्टिकली ऍक्टिव्ह. द प्रेझेन्स ऑफ कायरल कार्बन इज नॉट दी ओनली कंडिशन फॉर अ कंपाऊंड टू बी ऑप्टिकली. एखादा कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे याच्या मागे फक्त कायरल कार्बन हे एवढंच रिझन. तो कंपाऊंड डायसिमेट्रिकल हवा. कसा हवा तुमचा कंपाऊंड, सॉरी हा बरोबर डायसिमेट्रिकल. कसा हवा कंपाऊंड, डायसिमेट्रिकल तुमचा कंपाऊंड हवा. डायसिमेट्रिकल कंपाऊंड कसा हवा, डायसिमेट्रिकल. जर कंपाऊंड डायसिमेट्रिकल असेल याचा अर्थ तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे, आणि जर ऑप्टिकली इनऍक्टिव्ह आहे म्हणजे तो डायसिमेट्रिकल नाही. ठीक आहे, आलं लक्षात. ठीक आहे, म्हणजे नसेल तर तो नसणार आहे असं. घ्या चला लिहून घ्या. द प्रेझेन्स ऑफ कायरल कार्बन, द प्रेझेन्स ऑफ कायरल कार्बन is not only
is not only condition, is not only the condition, not only the condition for a compound for to be optically active. घ्या लिहून. For a compound to be optically active. घ्या पटकन लिहून. घ्या लिहून चला सोबत लिहा. The necessary and sufficient condition for optically active compound, for optically active compound is disymmetry, is disymmetry. आता डायसिमेट्रिक आहे का नाही हे कशावरती ठरतं, त्याला सुद्धा 2-4 गोष्टी आहेत की त्या जर नसतील किंवा असतील तर कंपाऊंड तुमचा डायसिमेट्रिक असतो किंवा कंपाऊंड तुमचा डायसिमेट्रिक नसतो. मग कोणत्या कोणत्या कंडिशन असतात? ठीक आहे, पहिली असते तुमच्याकडे POS. काय असते पहिली कंडिशन तुमच्याकडे? सेकंड असते तुमच्याकडे COS. दुसरी काय असते तुमच्याकडे? POS प्लेन ऑफ सिमेट्री, प्लेन ऑफ सिमेट्री. COS सेंटर ऑफ, अवलियात बसू नका, सेंटर ऑफ सिमेट्री. पहिली काय तुमची POS, दुसरी काय तुमची COS. ठीक आहे, नंतर असते तुमची BOS नाही बाबा, AOS. दुसरी काय असते तुमच्याकडे AAOS, अल्टरनेटिंग ऑर्डर, AAOS. नेक्स्ट काय असते तुमची AAOS. व्हॉट इज AAOS? अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री, अल्टरनेटिंग बोलू नका, ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आणि चौथी असते तुमच्याकडे AOS, ऍक्सिस ऑफ सिमेट्री. चौथी काय असते तुमच्याकडे? ऍक्सिस ऑफ सिमेट्री, ऍक्सिस ऑफ सिमेट्री. आता पहा, याच्यापैकी याच्या कंपाऊंड कधी डायसिमेट्रिक आहे म्हणायचं? 2 प्रकारचे कंपाऊंड, एक तर तो असतो डायसिमेट्रिक किंवा असिमेट्रिक. दुसरी काय तुमची असिमेट्रिक. ठीक आहे, आता कंपाऊंड डायसिमेट्रिक कधी म्हणायचं आणि कंपाऊंड असिमेट्रिक कधी म्हणायचं? जर कंपाऊंड मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री ऍब्सेंट आहे, प्लेन ऑफ सिमेट्री काय आहे तर त्याला म्हणायचं तुम्ही डायसिमेट्रिक कंपाऊंड. काय म्हणायचं त्याला? काय डाऊट? जर कंपाऊंड मध्ये सेंटर ऑफ सिमेट्री ऍब्सेंट आहे, सेंटर ऑफ सिमेट्री, त्याला म्हणायचं डायसिमेट्रिक कंपाऊंड. जर कंपाऊंड मध्ये अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री ऍब्सेंट आहे त्याला काय म्हणायचं? आणि जर ऍक्सिस ऑफ सिमेट्री ऍब्सेंट पण असेल किंवा प्रेझेंट पण असेल चालतो, तरी त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं त्याला? काय म्हणायचं त्याला? काय डाऊट? जायचं पुढे. नेक्स्ट पहा, कंपाऊंडला असिमेट्रिक कसं कधी म्हणायचं? कंपाऊंडला असिमेट्रिक म्हणजे कंपाऊंड मध्ये प्लेन ऑफ सिमेट्री ऍब्सेंट हवी, सेंटर ऑफ सिमेट्री ऍब्सेंट हवं,
नाही, हे शिकवणार आहे, हे शिकवणार आहे. अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री ऍबसेंट हवं आणि ऍक्सेस ऑफ सिमेट्री ऍबसेंट हवी. फरक कुठे आहे रे? ऍक्सेस ऑफ सिमेट्री. म्हणजे कंपाऊंडला जर डायसिमेट्रिक व्हायचं तर ऍक्सेस ऑफ सिमेट्री असली तरी चालते आणि नसली तरी चालते. पण जर कंपाऊंड आपण म्हणतो असिमेट्रिक आहे, कसा आहे कंपाऊंड समजा असिमेट्रिक, त्या ठिकाणी मात्र तुमचं ऍक्सेस ऑफ सिमेट्री काय हवी? ऍबसेंटच हवी. कळतंय? मग असं म्हणू शकतो का ऑल डायसिमेट्रिक कंपाऊंड आर असिमेट्रिक? ऑल नाही म्हणू शकत. ऑल असिमेट्रिक कंपाऊंड आर, हे करेक्ट आहे, बट ऑल डायसिमेट्रिक कंपाऊंड आर नॉट. काय डाऊट? समजलंय का? याच्यात काय डाऊट? काय लिहू शकतो मी? बोला. ऑल असिमेट्रिक कंपाऊंड, ऑल असिमेट्रिक कंपाऊंड्स आर कसे असतात? डायसिमेट्रिक. हे एक वाक्य आहे. दुसरं काय आहे आपल्याकडे? ऑल डायसिमेट्रिक कंपाऊंड आर, ऑल डायसिमेट्रिक कंपाऊंड्स आर, बोला, ऑल असिमेट्रिक. बरोबर का? बरोबर कोणतं आहे तुमचं? पहिलं वालं करेक्ट आहे आणि दुसरं वालं चुकीचं आहे. ये काय वो नॉट के लिए हमने क्रॉस लगाया ना. हे लिहिलंय का? हे लिहिलंय का? सगळं लिहिलंय? प्रेझेंट ऍबसेंट लावली का? ऍबसेंट लावा पटकन. हा का बरं? त्याला काय किती वेळ लागतो? त्याला फक्त ऍबसेंट प्रेझेंट लिहायचं. झाले? नक्की झालं का लिहून? नेक्स्ट घ्या पहिला पॉइंट. काय आपल्याकडे पहिल्यांदा काय हवं कंपाऊंड मध्ये? पीओएस. काय हवं कंपाऊंड? पीओएस. सर पण पीओएस असतं काय? पीओएस म्हणजे काय असं तुमचं? या पुढचा पॉइंट लिहून घ्या. प्लेन ऑफ सिमेट्री. त्यालाच काय म्हणतो आपण शॉर्टकट मध्ये? पीओएस. पीओएस. पीओ. ठीक आहे. आता व्हॉट इज प्लेन ऑफ सिमेट्री? प्लेन which bisect the plane which bisects the compounds into two equal parts. नको सर, 2 parts घ्या फक्त. ओके. into 2 parts and these are mirror images of each other. Mirror images of each other. एकमेकांचे काय होतात? मिरर इमेज. जर असं होत असेल तर त्या प्लेनला काय म्हणायचं तुम्ही? प्लेन ऑफ सिमेट्री. काय म्हणायचं तुम्ही त्याला? काय म्हणायचं तुम्ही त्याला? एक्झाम्पल. ठीक आहे. आता मी काय करतो याला असं होईल का? हा एक पार्ट होईल, हा एक पार्ट होईल. होतील का दोन इक्वल पार्ट? प्लेन ऑफ सिमेट्री आहे का इथे? प्लेन ऑफ सिमेट्री आहे. मी त्याला असं कट करायच्या ऐवजी त्याला मी अशा पॉइंट मध्ये कट करतो.
प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? आहे प्लेन ऑफ सिमेट्री. कसा होईल कट आता तो? दोन इक्वल पार्ट होतील. समजा मी असा कट केला, पुढं रामना कट तर करू दे. समजा असं कट केला, होईल का? याचा अर्थ इथे प्लेन ऑफ सिमेट्री आहे. जर दोन इक्वल पार्ट होत असतील तर त्याला काय म्हणायचं? प्लेन ऑफ. घ्या बरं काढून. सर आता सर्कल कसं काय काढू? स्क्वेअर काढा, चालेल. स्क्वेअर काढा, काय काय गडबड. समजा हा क्यूबॉइड आहे. काय हा तुमचा? पुढे हो इथं. याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असेल का? प्लेन ऑफ सिमेट्री असेल का? असणार का नसणार? समजा मी ह्या क्यूबला काय केला, असा मधून कट केला. कसं केला? मधून कट केल्यावरती कसा कट होईल तो? अशा पद्धतीने होईल का असा कट? होईल का असं कट? दोन पार्ट होतील ना, एक इकडे एक इकडे. कसं आहे? होईल का? दोन पार्ट होईल म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री या ठिकाणी. प्लेन ऑफ सिमेट्री या ठिकाणी. त्याला आडवं कट केलं तर होईल का? ऑब्विसली होणार आहे. जमेल का काढायला? घ्या बरं काढा, पटकन काढा. असा आपण त्याला काय करू, हॉरिझॉन्टल कट देऊ. थोडासा मोठा काढतो मी. घ्या पटकन. त्याला काय केलं आपण? हॉरिझॉन्टल कट दिला. पा वरती लक्ष द्या, वरती लक्ष द्या. त्याला जर हॉरिझॉन्टल कट केलं अशा पद्धतीने, होतील का दोन भाग? एक वरती दुसरा खाली. जर दोन इक्वल पार्ट होत असतील त्याला काय म्हणायचं? प्लेन ऑफ सिमेट्री. काय म्हणायचं त्याला? आपल्याला सेम हे आपण हे कसं आता फिगर मध्ये पाहिलं ना, डायग्राम मध्ये. सेम आपल्याला कशामध्ये पाहिजे? कंपाऊंड मध्ये पाहिजे. कशामध्ये पाहिजे आपल्याला? घ्या लिहून पटकन. झालं का लिहून? झालंय? घ्या पटकन. घ्या चला. पहिला कंपाऊंड घ्या. कोणता घ्यायचा? जमेल का? कार्बन. इथं प्लेन ऑफ सिमेट्री आहे का पहा फक्त तुम्ही. काय कार्बन कडे जाऊ नका लगेच. प्लेन ऑफ सिमेट्री आहे का पहा. मी काय केलं, त्या कंपाऊंडला असं कट केलं. काय होईल? वरचा अर्धा सीएल इकडे, अर्धा सीएल इकडे, खालचा अर्धा इकडे, अर्धा इकडे, एक इकडे एक सीएल, इकडे एक सीएल. हे सगळे बोर्ड वरती नाही, एक प्लेनच्या मागे एक प्लेनच्या पुढे. बाथरूम मध्ये इकडं पाहिलं होतं आपण, बरोबर ना? मधून कट केला त्याला. समजा एक काय जाईल, मागे जाईल, पुढे जाईल. दोन्ही कंपाऊंड एकमेकांचे मिरर इमेज असतील. दोन्ही एकमेकांचे मिरर इमेज असतील. आवाज असतील का? मग म्हण की काय विचार करते? आलं का? म्हणजे पीपीएल या ठिकाणी प्रेझेंट, पीपीएस प्रेझेंट, पीओएस, पीपीएस नाही सर, पीओएस प्रेझेंट. पीओएस या ठिकाणी प्रेझेंट आहे, बरोबर का? नेक्स्ट CHCl3. नेक्स्ट काय तुमच्याकडे? CHCl3. पहा बरं ह्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? चेक करा. वॉलपेपर म्हटलं मी. घ्या चला.
बोला असेल का? मधून कट केलं, अर्धा एच इकडे, अर्धा एच इकडे, अर्धा एच इकडे येईल, अर्धा एच इकडे येईल, एक सीएल इकडे, एक सीएल इकडे, हा इकडे एक सीएल, इकडे एक सीएल असेल ना. अरे असं इमॅजिन करा, मला इथून कट केलं या ऍक्सिस मधून, अर्धी बॉडी इकडे होईल ना, आणि अर्धी इकडे, इकडे एक हात असेल, इकडे एक हात असेल, इकडे एक सीएल, इकडे एक सीएल. कळलं का? मिरर इमेज असेल ना, बायलॅटरल, हा राईट, बायलॅटरली. आलं का? इथं तुम्हाला बायलॅटरल सिमेट्री आहे, सिमेट्री आहे का नाही एवढं शोधायचं. कळलं का? आहे का इथे? म्हणजे पीओएस, बोला पीओएस प्रेझेंट, पीओएस प्रेझेंट. देऊ का पुढचा कंपाऊंड? थर्ड CH4 असणार आहे ऑब्विसली, बरोबर का? कार्बन, हायड्रोजन, 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 हायड्रोजन. कट करा, अर्धा इकडे, अर्धा इकडे, खालचा अर्धा इकडे, अर्धा इकडे, हा इकडे. कळलंय? ह्याला उभा कट केला म्हणजे मधून कट केला तर एक एच पुढे येईल, दुसरा एच मागे, हा मागचा एच आहे. ठीक आहे, एक साईडला, हा इकडच्या साईडला. म्हणजे पीओएस प्रेझेंट, पीओएस प्रेझेंट, पीओएस तुमचा प्रेझेंट. घ्या पटकन. झाले? झालंय? एक वेग डॅश प्रोजेक्शन नावाची कन्सेप्ट होती, वेग डॅश प्रोजेक्शन. समजा असा कंपाऊंड आहे, हायड्रोजन, हायड्रोजन, एक आपण असा दाखवत होतो आणि एक आपण असा दाखवत होतो, बरोबर का? हे जे आहेत डॅश काय रिप्रेझेंट करते? ऑन द प्लेन. ही डॅश लाईन काय रिप्रेझेंट करते? बिलो द प्लेन. आणि हे काय रिप्रेझेंट करतं? बोला. सॉलिड लाईन काय रिप्रेझेंट करते तुमची? अबाव द प्लेन, अबाव दी, बस, अबाव द प्लेन. कळलंय का? देऊ का मग आता? घ्या. किती झाले? 3 झाले तिथे, 1 2 3 का 4 झालते? 3 झालते, आता चौथा आहे. हा घ्या. पीओएस आहे का नाही पाहायचं तुम्हाला? चेक करा. याच्यामध्ये पीओएस, याच्यामध्ये पीओएस का बरं? याला जर इथून कट केलं पहा असं, बरोबर, दोन्ही इक्वल हाफ मध्ये होतील, बरोबर का? 3 डायमेन्शन मध्ये जरी तुम्ही कट केलं त्याला मधून, ठीक आहे, 2 सीएल तुमचे काय काय 3D शेप्स मध्ये हे नाही ना, करून बघू. नाही असंच, ठीक आहे. काय डाऊट? कळलंय का? नक्की कट करा. सीएल हायड्रोजन तिकडे,
Cl हायड्रोजन तिकडे, इथे हायड्रोजन आहे. ठीक आहे, इथे काय तुमचा एक हायड्रोजन आहे. अहो काय डाऊट होईल का? कट कट करा. इकडे अर्ध तिकडे अर्ध, दोघे काय असेल एकमेकांचे मिरर इमेज. बरोबर का? याला समजा मधून कट केलं, काय केलं, ह्याला मधून कट केलं. याला जर मधून कट केलं तर काय फरक होईल बरं? इथे हायड्रोजन खाली येईल आणि इथे हायड्रोजन कुठे येईल तुमचा? वरती येईल. बरोबर, दोन्ही पण खाली पाहिजे, दोन्ही पण वरती पाहिजेत. बरोबर, इथे काय तुमचं दोन्ही हायड्रोजन, एक हायड्रोजन खाली एक वरती, क्लोरीन खाली दुसरा वरती. असं नकोय आपल्याला, सिमेट्रिकल पाहिजे. कसं पाहिजे आपल्याला? अहो कसा पाहिजे आपल्याला? देव का पुढे? अहो देव का पुढे? नेक्स्ट घ्या. किती झाले? 5 झाले ना? 6वा घ्या. असेल का सिमेट्रिकल? का बरं? इकडे कोण आहे? Br. इकडे कोण आहे? POS ऍबसेंट. ऍटम पण काय हवा? सेम हवा. ऍटम पण काय हवा? डेफिनेशन मध्ये लिहिलं ना आपण, इंटू 2 पार्ट्स, दे आर मिरर इमेज ऑफ इच अदर. कसे हवे ते एकमेकांचे? असं होतं का मिरर समोर उभे राहिले तुम्ही, तुमचा इकडे हात दिसतोय, तुम्ही हात वर केला मिरर मध्ये दिसते तुमचा पाय वर झालाय, असतं का? असं होत नाही. कंपाऊंड काय असतात? सेम असतात. कंपाऊंड काय पाहिजे तुमचे? सेम हवे. कळतंय? कळतंय का? इथपर्यंत काय डाऊट? घ्या काढून पटकन. मी कुठं चाललोय? थांबलोच मी. येऊ का पुढे? सिमेट्रिकल असेल का नाही तुम्हाला सांगायचं आहे. किती नंबर झाले बरं? हा 6 झाले ना? 7 नंबर घ्या. चला 7 नंबर मध्ये बोला, सिमेट्रिकल असेल का नाही? आहे का? याला काय केलं आपण? असं डायगोनली कट केला समजा. थांबा खाली एक काढून घेतो, मला लागणार आहे कारण दुसरा. ठीक आहे, काय केलं ह्याला मी असं डायगोनली काय केलं? कट केला. केला का? केला. काय होईल? अर्धा ब्रोमीन वरती, अर्धा तिकडे. कळतंय नक्की? खालून हायड्रोजन सुद्धा कट होईल. इथे हायड्रोजन पण असेल तुमचा, बरोबर का? तो पण तुमचा हाफ हाफ कट होईल. इकडे सुद्धा हायड्रोजन असेल, तो पण तुमचा. काय डाऊट? समजले? सेम पहा, समजा इथे तुमचा Br आहे. सॉरी आती झालं. ठीक आहे, सॉरी. इथे काय तुमचा Br आणि इथे काय तुमचा Cl. आता बोला हा, पहा बरं का, डायगोनली त्याला मी कट करतो. बोला, असं कट केल्यावरती काय होईल? हा Br चे 2 तुकडे होतील ना, आणि Cl चे काय होतील? अरे 2 तुकडे तुम्ही केले ना, त्या 2 तुकड्यांमध्ये सेम कंपाऊंड हवे. कळतंय? एका तुकड्यामध्ये काय असेल? हाफ Cl हाफ Br. दुसऱ्यामध्ये काय असेल? हाफ Cl हाफ Br. मग झालं ना सेम. आहे का? म्हणजे पीओएस कंपाऊंड कसा असेल? डायसिमेट्रिक का असिमेट्रिक? ठीक आहे, काय डाऊट याच्यामध्ये? अहो काय डाऊट याच्यामध्ये? घेऊ का पुढे? किती झाले? 7 8
9. सांगतो ना, आधी शिकून तर घ्या. आपल्याला काय रियालिटी शोधायची, क्वेश्चन येतो म्हणून नाही बाबा. करा कट. असेल का नक्की? म्हणजे पीओएस आहे, पीओएस त्याच्यामध्ये आहे. मला नाही वाटत अजून काय डाऊट येईल तुम्हाला पीओएस ला. अजून एक एक्झाम्पल देतो शेवटचं. 10 झाले म्हणजे. असेल पीओएस? येस, नसणार पीओएस. नो पीओएस. का बरे? इकडे कोणी तुमचा CH3, तिकडे कोणी येईल CH2 CH3. दोन काय होतील? वेगवेगळे त्या ठिकाणी तयार होते. चालतंय का? जायचं नेक्स्ट. बोला पुढचं काय होतं कंडिशन आपल्याकडे? पुढची कंडिशन काय होती आपल्याकडे? COS. आता काय शोधायचं आपल्याला? COS म्हणजे काय? TRE, सेंटर ऑफ सिमेट्री बाबा, सेंटर ऑफ मास नाही, सेंटर ऑफ सिमेट्री. त्यालाच काय म्हणतो आपण? तुम्हाला लाईनची डेफिनेशन माहिती का मॅथ्स मध्ये? लाईनची डेफिनेशन, इक्वेशन नाही सर मी, लाईनची डेफिनेशन. एक पॉइंट आहे, ठीक आहे, या पॉइंटला काय केलं मी? एक्सटेंड केला. पॉइंटला काय केलं मी? याला काय म्हणणार मी? कळते? कळतंय का? मग काय डाऊट घ्या मग. चला, अ पॉइंट एक्सटेंडेड लिहून घ्या. अ पॉइंट that extends, a point that extends on both side, कुठे एक्सटेंड होतो तुमचा? बोथ साइड किंवा बोथ साइड हॅव्हिंग सेम ऍटम्स. आणि त्या ऍटम्स मात्र काय हवेत? सेम. हॅव्हिंग सेम atoms on both end, same atoms on किंवा at करा, at both ends and has same distance from starting point. स्टार्टिंग पॉइंट पासून त्यांचं डिस्टन्स काय हवं? सेम. सांगतो. हा एक पॉइंट आहे, याच्या या साईडला ए नावाचा ऍटम आहे, ह्याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा ए नावाचा ऍटम आहे. याला आपण सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे मध्यभाग जो आहे ना, याला काय म्हणतो आपण? सेंटर ऑफ सिमेट्री. कधी म्हणायचं सेंटर ऑफ सिमेट्री? दोन्ही साईडला ऍटम्स काय हवेत? सेम हवेत. आणि ह्या समजा फॉर एक्झाम्पल मी हा पॉइंट O टू A डिस्टन्स काय हवं? सेम हवं A टू O चे. मी समजा हे L आहे, तर हे किती असेल? असं जर असेल तर या पॉइंटला जिथून तुम्ही दोन पार्ट करू शकता, त्या पॉइंटला काय म्हणायचं? त्या पॉइंटला काय म्हणायचं तुम्हाला? काय म्हणायचं त्या पॉइंटला? काय म्हणायचं त्या पॉइंटला तुम्हाला? सेंटर ऑफ सिमेट्री. घेऊ का मग? घ्या पहिला क्वेश्चन. कार्बन डबल बॉन्ड विथ कार्बन, हायड्रोजन. बोला सेंटर ऑफ सिमेट्री कुठं असेल? इथं असेल ना, बरोबर का? बरोबर का? मी समजा असं मधून कट केलं, इकडचे ऍटम तिकडचे ऍटम सेम असतील, मी समजा त्याला असं डायगोनली कट केलंय असं, बरोबर का? अशा पद्धतीने जर कट केलं, थ्री डायमेन्शन मध्ये इमॅजिन करायला, जर असं कट केलं तर वरती जो पार्ट असेल तोच खाली असेल. म्हणजे सेंटर ऑफ सिमेट्री
सेंटर ऑफ सिमेट्री इज प्रेझेंट. सेंटर ऑफ सिमेट्री इज प्रेझेंट. कोणत्याही अँगलनी कट करा ते सेम आले पाहिजे. एका जरी अँगलनी तुम्ही त्याला सेंटर ऑफ सिमेट्री येत नसेल तर अख्खा कंपाऊंड तुमचा सेंटर ऑफ सिमेट्री त्या कंपाऊंड मध्ये होत नाही. सगळ्या पॉइंट कडून त्याचं डिस्टन्स सेम हवं. कळतंय? अहो कळतंय का? घेऊ का नेक्स्ट? घ्या क्वेश्चन नंबर 2. कार्बन डबल बॉन्ड कार्बन, हायड्रोजन, क्लोरीन, क्लोरीन, हायड्रोजन. बोला. आहे असं कट करा. असेल का? असं कट करा. असेल का? उभा कट द्या. असेल. आडवा जरी कट दिला तरी, आडवा जरी कट दिला तरी आहे. म्हणजे सेंटर ऑफ सिमेट्री त्या ठिकाणी प्रेझेंट. देऊ का? सीओएस, सीओएस घ्या पटकन. झाले? घेऊ नेक्स्ट. आहे. आता पहा बरं का, ह्याला आपण कट करतो. काय करतो? ह्याला आपण पुढून मागे कट केला. कसं केलं आपण त्याला? पुढून मागे कट केलं. हा कंपाऊंड तुमचा बोर्ड वरती आहे. 2 BR तुमचे पुढे आहेत, 2 हायड्रोजन तुमचे मागे आहेत. ठीक आहे. एक BR तिकडे, दुसरा BR इकडे, 2 पुढेच आहेत असे. ठीक आहे. त्याला तुम्ही असं कट केलं. ठीक आहे. दोन्ही BR तुमचे पुढे येतील आणि दोन्ही हायड्रोजन तुमचे 2 पार्ट झाले. दोन्ही पार्ट सेम झाले का? दोन्हीकडे काय झाले? BR आणि 2 मागे काय झाले? म्हणजे आहे का सेम? म्हणजे सीओ सेंटर ऑफ सिमेट्री असेल का? कळतंय का? नो सीओएस. कळलंय का? काय झालं? कळलंय का? इथून तुम्ही वरतून कट केला, पुढून मागे. कळतंय? म्हणजे ह्या BR पासून ह्या BR ला कट केलं, 2 इक्वल पार्ट होणार नाही. तुम्हाला ह्या BR पासून त्या मागे जो हायड्रोजन आहे त्याला कट जाणार. कळतंय? 2 BR कट व्हायला लागत होते, ते झालेले नाही. म्हणजे इथे प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री घेऊ का पुढे? BR BR झाले आपले. ठीक आहे. बोला. आता होईल. पुढून कट चालू केला, मागेपर्यंत जाईल तो. बरोबर. पुढून कट चालू केला, मागेपर्यंत गेला. कळतंय? समजतंय का? नक्की का? समजा ही बुक आहे. त्या बुक मध्ये पहा, एक ऍटम तुमचा इथं वरती आहे आणि दुसरा कुठे इकडे खाली आहे. तुम्ही कट असा देताय, मधून बुक कापताय. अशी अशी कट केली तुम्ही तर हा पण कट होईल ना अर्धा, हा पण अर्धा कट होईल. म्हणजे प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री त्या ठिकाणी असणार, सेंटर ऑफ सिमेट्री त्या ठिकाणी असणार सीओएस प्रेझेंट. घ्या पटकन. बाळा ड्रॉ कर. केलं का? सीओएस प्रेझेंट लिहिलं का? नक्की लिहिलं? देऊ का पुढे? किती झाले बरं? 4 झाले ना? 5वा. बोला. असा उभा कट केला, होणार? उभा कट केला तर होईल का? होईल. सेंटर ऑफ सिमेट्री असेल. ह्याला असं कट केला. थांब की, थांब की, थांब की. हॅव्हिंग बोथ साइडला काय ऍटम? इथून कट केला, इकडे ऍटम आहे का? असं कट जाईल का? कटच नाही करू शकत. असं कट करता येईल का? एकच फक्त. कसा? आणि त्याच्या सेंटर ऑफ सिमेट्री आहे. म्हणजे कंपाऊंड मध्ये सुद्धा सेंटर ऑफ सिमेट्री.
बोला झालं? किती झाले? 5 झाले ना? शेवट. बरोबर आलं तर शेवट, नाही तर मग परत एक. एकच. प्लेन ऑफ सिमेट्री नाही पाहते तुम्ही, सेंटर ऑफ सिमेट्री पाहताय. कंडिशन काय? दोन्ही साईडला सेम ऍटम्स पाहिजे ना. कळतंय? खाली कुठं सीएल दिसतोय का? नाही. असा कट केला तर सीएल तिकडे येईल, इकडे काय आहे का? नाही. समजतंय? म्हणून इथे सुद्धा सेंटर ऑफ सिमेट्री नसणार. काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? नक्की कळलंय? 100%. चालतंय. आज आपण इथे थांबूयात. बाकीचं आपण उद्या पाहूयात. चालेल? ठीक आहे. जीओसी उद्या आणि व्यवस्थित वाचून यायचंय. बऱ्याचशा कन्सेप्ट अशा असतील की ज्या तिथे झालेले आहेत. ठीक आहे, ज्या की आपल्याला इथे लागणार आहेत. त्याच्यामुळं सर्व व्यवस्थित करून यायचंय. बाकीचं आपण उद्या पाहूया. चालेल? थँक्यू.